सोलापूर महानगरपालिकेने थकबाकीदारांकडून कर वसुली करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली। विविध मालमत्तेचे थकीत कर भरण्यासाठी थकबाकीदारांचे सिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेत डिजिटल फलक लावण्यात आले। या फलकाद्वारे थकबाकी न भरल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर शहरातील अनेकांनी सोलापूर महानगरपालिकेची जी थकबाकी आहे ती मोठ्या प्रमाणात तटवली आहे। आपण पाहू शकतो सध्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा ही मोठ्या प्रमाणात सोलापुरात सुरू आहे। या यात्रेच्या निमित्ताने जत्रा ही मोठ्या प्रमाणात भरवण्यात येते। हजारोंच्या संख्येने सोलापूरकर असतील किंवा अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात। मात्र आता महापालिकेने वसुलीसाठी नवा फंडा राबवल्याचा आपल्याला दिसून येते। ज्या ठिकाणी जत्रा भरलेली आहे त्या ठिकाणी मोठमोठाले डिजिटल बॅनर हे महापालिकेच्या वतीने लावण्यात आलेले आहेत। जे कोणी महापालिकेचे थकबाकीदार आहेत त्यांची मोठाली नावे या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आणि त्यांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपण लवकरात लवकर जे काही थकबाकी आहे ती भरावी, अन्यथा यापुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। यापूर्वी अनेक वेळा संबंधित जे थकबाकीदार आहेत त्यांच्या घराच्या समोर महत्त्वाच्या चौकांमध्ये बॅनर हे लावण्यात येत होते। मात्र आता महापालिकेने या गड्डा यात्रेचा देखील वापर केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र महापालिकेने केलेल्या या प्रयोगामुळे आता थकबाकीदार याला नेमका कशा पद्धतीचा दुजोरा देणार आणि आपली थकबाकी भरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामॅन अनिल कांबळेसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।